श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले 7वे पर्व संभव पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. जन्मेजय म्हणाला, भगवन, देव, दानव, गंधर्व, नाग, राक्षस, सिंह, व्याघ्र, मृग, सर्प आणि पक्षी इत्यादी सर्व भूतांनी उत्पत्ती कशी झाली हे यथातथ्य ऐकण्याची माझी इच्छा आहे. तसेच मर्त्यलोकामध्ये ज्या दिव्य भूतांनी म्हणजे व्यक्तींनी जन्म घेतला त्यांच्या उत्पत्तीचा आणि त्यांनी केलेल्या कृत्यांचा क्रमवार वृत्तांत मला ऐकायचा आहे. वैशंपायन म्हणाले, राजा, मर्त्यलोकामध्ये ज्या दिव्य विभूतींनी जन्म घेतला त्यांच्यामध्ये दानव हे पहिले होते. या दानवांची हकीकत मी तुला साध्यंत सांगतो. विप्रचित्ती नावाचा जो दानव श्रेष्ठ होता तोच मर्त्यलोकामध्ये जरासंध या नावाने अवतीर्ण झाला. हिरण्यकशिपू हा जो दितीचा पुत्र होता तोच मर्त्यलोकामध्ये शिशुपाल या नावाने उत्पन्न झाला. प्रल्हादाचा धाकटा भाऊ संहाद हा या नावाने विख्यात होता. तो वाहिक पुंगव शल्य या नावाने मर्त्यलोकात अवतीर्ण झाला. अनुराध हा जो प्रल्हादाचा कनिष्ठ बंधू तो धृष्टकेतू या नावाने प्रसिद्ध असलेला राजा झाला. शिबी नावाचा जो दितीपुत्र दैत्य होता तो या पृथ्वीवरील द्रुम या नावाचा विख्यात राजा होय. बाष्कल नावाचा जो प्रमुख असुर होता तो भगदत्त या नावाने पृथ्वी तलावर अवतीर्ण झाला. अयशिरा, अश्वशिरा, प्रतापी, अयशंकू, गगनमूर्धा आणि वेगवान हे 5 बलाढ्य असुर केकय देशामध्ये जन्माला आले. त्यांच्यापेक्षा वेगळा केतुमान नावाचा प्रतापी असुर होता. तो उग्रवर्मा राजा मितौजा या नावाने पृथ्वीवर विख्यात झाला. स्वरभानू या नावाचा जो बलाढ्य असुर होता तो उग्रसेन या नावाने प्रसिद्धीस आला. हा उग्रसेन उग्रकर्मा राजा होता. स्वरभानू या नावाचा जो बलाढ्य असुर होता तो उग्रसेन या नावाने प्रसिद्धीस आला. हा उग्रसेन उग्रकर्मा राजा होता. अश्व या नावाचा जो ऐश्वर्यशाली असुर होता तो पृथ्वी तलावर महाबली अपराजित अशोक नावाचा राजा झाला. अश्वाचा धाकटा भाऊ जो अश्वपती नामक असुर तो पृथ्वीवर हार्दिक्य राजा झाला. वृषपर्वा नावाचा जो वैभवशाली असुर होता तो पृथ्वीवर दीर्घप्रज्ञ नावाचा विख्यात राजा झाला. वृषपर्व्याचा धाकटा भाऊ अजक नावाचा होता. तो पृथ्वीवर शाल्व नावाचा विख्यात राजा झाला. अश्वग्रीव नावाचा जो बलाढ्य असुर होता तो पृथ्वीवर रोचमान या नावाचा प्रसिद्ध राजा झाला. सूक्ष्म या नावाचा जो बुद्धिमान आणि कीर्तिमान असुर होता तो पृथ्वीवर बृहद्रथ या नावाचा राजा झाला. तुहुंड नावाचा जो विख्यात असुर श्रेष्ठ होता तो पृथ्वीवरील सेनाबिंदू नावाचा विख्यात राजा होय. इशुपात नावाचा त्या असुरामध्ये जो विशेष सामर्थ्यशाली असुर होता तो पृथ्वीवरील नग्नजित नावाचा विख्यात पराक्रमी राजा होय. एकचक्र या नावाचा विख्यात असुर प्रतिविंध्य राजाच्या रूपाने पृथ्वीवर अवतीर्ण झाला. चमत्कारिक डावपेच लढवून युद्ध करणारा महासूर दैत्य विरूपाक्ष पृथ्वीवर विख्यात चित्रधर्मा राजा म्हणून अवतरला. शत्रुघ्न हरी नावाचा जो दानवाग्रणी होता तो पृथ्वीवर विख्यात
सुबाहू नावाचा राजा झाला. शत्रुपक्षाकडील वीरांचा थरकाप उडविणारा अत्यंत तेजस्वी अहर पृथ्वीवर बाल्हिक नावाच्या राजाच्या रूपाने अवतीर्ण झाला. चंद्राप्रमाणे कमनीय वदन असलेला निचंद्र नामक असुरोत्तम मुंजकेश राजा झाला. युद्धामध्ये अजिंक्य असलेला महामती निकुंभ पृथ्वीवरील देवाधिपती नावाचा श्रेष्ठ नृपती होय. त्या दैत्यामध्ये शरभ नावाचा जो प्रजापती असुर होता तो राजर्षी पौरव म्हणून पृथ्वीवर जन्माला आला. कुपट नावाचा पराक्रमी असुर पृथ्वीवर सुपार्श्व या नावाचा विख्यात राजा झाला. कपट नावाच्या असुराचा पृथ्वीवर सुवर्ण पर्वता समान पार्वतेय नावाच्या राजर्षीच्या रूपाने जन्म झाला. असुरामध्ये द्वितीय शलभ या नावाने जो विख्यात होता तो प्रल्हाद नावाचा बाल्हिक राजा झाला. चंद्राप्रमाणे सुंदर असलेला दैत्यश्रेष्ठ चंद्र पृथ्वीवर चंद्रवर्मा या नावाने विख्यात असलेला कांबोजाधिपती झाला. अर्क नावाचा जो विख्यात दानवग्रणी होता तो ऋषिक नावाचा राजर्षी झाला. नृतपा नावाचा विख्यात असुर पश्चिमानुपक नावाचा राजा होय. गविष्ठ नावाचा महातेजस्वी असुर पृथ्वीवरील द्रुमसेन राजा झाला. मयूर नावाचा विख्यात महाअसुर पृथ्वीवरील विश्व नावाचा राजा झाला. मयूराचा धाकटा भाऊ सुपर्ण नावाचा असुर पृथ्वीवरील कालकीर्ती नावाचा राजा होय. चंद्रहंता नामक श्रेष्ठ असुर पृथ्वीवर शुनक नावाचा राजर्षी झाला. चंद्रविनाशन नावाचा असुर हा पृथ्वीवरील जानकी नावाचा विख्यात राजा. दानवश्रेष्ठ दीर्घजिह्व हा पृथ्वीवरील काशीराजा नावाचा राजा होय. अर्केदुमर्दन म्हणजे सूर्याचा व चंद्राचा ग्रास करणारा या अर्केदुमर्दन नावाच्या म्हणजे राहू नावाच्या ज्या ग्रहाला सिंहिकेने जन्म दिला तो क्राथ या नावाचा विख्यात राजा झाला. दनायूच्या 4 पुत्रांपैकी विक्षर नामक दैत्यश्रेष्ठ वसुमित्र नावाचा राजा झाला. विक्षराचा धाकटा भाऊ असलेला महासूर पांड्य देशाचा विख्यात राजा झाला. बलाढ्य वीर नावाचा असुरोत्तम पौंड्रमात्स्यक राजा झाला. वृत्त नावाचा असुर मणिमान नावाचा राजा झाला. क्रोधहंता हा धाकटा महासूर भाऊ पृथ्वीवर दंड नावाचा विख्यात राजा झाला. क्रोधवर्धन नावाचा वृत्राचा दुसरा एक भाऊ दंडधार राजा झाला. हे शार्दूल जन्मेजया कालकेय नामक दैत्यांचे जे पुत्र होते त्यांच्यापैकी 8 वाघाप्रमाणे पराक्रमी राजे झाले. त्या 8 पुत्रांपैकी जो सर्वात ज्येष्ठ होता तो मगध देशाचा जयसेन नावाचा राजा झाला. त्याच्यापेक्षा जो धाकटा ऐश्वर्यशाली सूर्याच्या अश्वासमान असलेला तो अपराजित नावाचा राजा झाला. महातेजस्वी अनेक युक्त्या वापरण्यात चतुर असलेला त्यांच्यापैकी 3रा महासूर अपार पराक्रम करणारा निषादाधिपती झाला. त्यांच्यापैकी 4था पृथ्वीवर श्रेणीमान नावाचा थोर राजर्षी झाला. 5वा जो प्रजापती महासूर तो महोजा नामक विख्यात शत्रुघ्न राजा झाला. 6वा कीर्तिमान महासूर पृथ्वीवर अभिरू नावाचा श्रेष्ठ राजर्षी झाला. धर्मवेत्ता आणि राजनीती कुशल समुद्रसेन नावाचा राजा त्यांच्याच कालकेयांच्याच गणापैकी असून तो समुद्रापर्यंत अखिल पृथ्वीवर विख्यात होता. त्या कालकेय गणातील 8वा कालेय बृहत नावाचा सर्व भूतांच्या हिताला जपणारा धर्मात्मा राजा झाला. राजा जन्मेजया
दानवांमधील विख्यात महाबल कुक्षी नावाचा दानव सुवर्णगिरीप्रमाणे तेजपुंज व विशाल असा पर्वतीय नावाचा राजा झाला. असुरांचा राजा असलेला महापराक्रमी व ऐश्वर्यशाली क्रथन पृथ्वीवर सूर्याक्ष नावाचा कीर्तिमान राजा झाला. असुरांमधील सूर्य नावाचा जो ऐश्वर्यशाली बलाढ्य असुर तो दरद नावाचा बाल्लिकांचा राजा झाला. राजा असुरांच्या क्रोधवश नावाच्या गणाविषयी मी बोललो होतो. त्या गणामध्ये पृथ्वीवर पराक्रमी राजे जन्माला आले. त्यांची नावे सांगतो. मद्रक, कर्ण, वेष्ट, सिद्धार्थ, कीटक, सुवीर, सुबाहू, महावीर, बाल्लिक, क्रथ, विचित्र, सुरथ, ऐश्वर्यशाली नील, चिरवासा नावाचा भूपाल, रुक्मीच्या रूपाने जन्मलेला दंतवक्त्र, जन्मेजयाच्या रूपाने जन्मलेला दुर्जन दानव, आषाढ, वायुवेग, भूरितेजा, एकलव्य, सुमित्र, वाटधान, गोमुख, कारुषक राजे, क्षेमधूर्ती, श्रुतायू, उद्वह, बृहत्सेन, क्षेम, उग्रतीर्थ, कुहर, कुरह आणि ईश्वर नावाचा कलिंग देशाचा बुद्धिमान व विख्यात राजांचा हा समुदाय पूर्वी क्रोधवश नावाच्या दैत्यगणांपासून पृथ्वीवर उदयास आला आणि तो राजसमाज मोठ्या भाग्याचा, महाकीर्ती आणि बलाढ्य होता. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि कमेंटमध्ये राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.